शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्याच्या अखेर आपण आलेलो आहोत आणि विशेष करून आता ख्रिसमससुद्धा झालेली आहे. आता तरी शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची निश्चितच आशा आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कापसाविषयी ताजी अपडेट काय आहे ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. त्याचबरोबर जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव. तत्पूर्वी विनंती करतो, दररोजच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, बातमी बघू एकदा, नंतर कापसाचे बाजारभाव सांगतो. CCIच्या जाचक अटी, कापूस विक्रीसाठी बाधक, केंद्र चालकांना भुर्दंडाची भीती, बाजारात हमी भावापेक्षा कमी दर. वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो, कापूस उत्पादकाच्या उत्कर्षासाठी केंद्राने उभारलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या CCI जाचक अटी, वेळखाऊ प्रकार व केंद्र चालकांना मारक असलेली धोरणे यामुळे अनेक कापूस उत्पादक शासकीय केंद्रात किंवा CCIच्या केंद्रात कापसाची विक्री करू शकत नसल्याची स्थिती आहे. बाजारात कापसाला हमी भावापेक्षा कमी दर आहे. खानदेशात खेडा खरेदीत कापसाची खरेदी 5,200 ते 6,200 रुपये प्रति क्विंटल या दरात केली जात आहे. हमी भाव एवढे दर खेडा खरेदी संबंधी यंदा पोहोचलेले नाहीत. कापूस दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती, परंतु दरवाढ झालेलीच नाही. उत्पादन कमी असतानाही कापसाला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. CCIने मराठवाडा विभागात म्हणजे मराठवाडा व खानदेशात मिळून 45 कापूस खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू केले, तर 35 केंद्र विदर्भात सुरू केली. कापूस विक्रीस प्रतिसादही मिळत आहे, परंतु अनेक कापूस उत्पादक जाचक अटीमुळे CCIकडे कापसाची विक्री करू शकत नसल्याची स्थिती आहे. CCIकडे कापसाची आवक बऱ्यापैकी असून राज्यात सुमारे 50 लाख क्विंटलवर कापसाची खरेदी CCIने खानदेश किंवा मराठवाडा भागात केली आहे, परंतु ही खरेदी राज्यात उत्पादित एकूण कापसापैकी 15% देखील नाही. मित्रांनो, केंद्र चालकांना नुकसानीची भीती आहे. CCI कापूस खरेदीसाठी विविध जेनिंग प्रोसेसिंग कारखान्याची निवड करते. हे कारखाने खाजगी व्यवस्थापनाचे असतात. त्यांच्याशी खरेदी प्रक्रिया, पॅकिंग याबाबत करार केले जातात. त्यांना भीती आहे नुकसान होऊ नये म्हणून ते सावध पवित्रा घेताना दिसत आहे. वळूया मित्रांनो कापसाच्या बाजारभावाकडे. कुठे काय सध्या कापसाला भाव चालू आहे. भिवापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 7,070 रुपये. पांढरकवडा बाजार समितीमध्ये 400 क्विंटल कापसाची आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 6,970चा दर जाताना दिसत आहे. मांडळ बाजार समितीमध्ये 240 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,100चा भाव मिळताना दिसत आहे. काटोल बाजार समितीमध्ये 127 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,000चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, मारेगाव बाजार समितीमध्ये 892 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,000चा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर वरोरा खामाडा बाजार समितीमध्ये 1,097 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,000चा भाव इथे मिळताना दिसत आहे. वरोरा माटेली या ठिकाणी 1,300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,050चा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर वरोरा 1,769 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,040चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, उमरेड बाजार समितीमध्ये 733 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,000चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, अकोला बोरगाव मंजू 1955 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,421चा भाव मिळताना दिसत आहे. अकोला बाजार समितीमध्ये 3,146 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,471चा दर मिळताना दिसत आहे. तर पारशिवनी बाजार समितीमध्ये 2,474 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,125चा भाव मिळताना दिसत आहे. समुद्रपूर बाजार समितीमध्ये 751 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100चा दर मिळताना दिसत आहे. तर सावनेर बाजार समितीमध्ये 7,050चा दर जास्तीत जास्त चालू आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.